पुलगाव गणेश उत्सव मेळाव्याला पुन्हा वैभव मिळावे यासाठी नगरपालिका प्रशासनाद्वारे माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक दिवस अगोदर 30 जुलै रोजी नगरपालिका नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर, उपाध्यक्ष दीपक आहुजा आणि नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली आणि घोषित करण्यात आले की या शैक्षणिक वर्षात प्रत्येक पुलगाव नगरपालिकेमधील प्राथमिक व अन्य शाळेत शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे। तसेच पुलगाव गणेश उत्सवात लागणारे मेळावे हे जे शहराच्या बाहेर गेले होते, ज्यामुळे लोकांना असुविधा होत होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध पुलगावच्या गणेश उत्सवाप्रती दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांची संख्येत घट होत होती, ते रोखण्यासाठी यावर्षी गणेशोत्सव दरम्यान नगरपालिका पर्यावरणपूरक गणेश स्थापना प्रतियोगिता आयोजित करीत आहेत आणि पुन्हा सर्कस ग्राउंडच्या जागेवर गणेशोत्सव मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे, असे काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर यांनी सांगितले। नमस्कार। आज नगराध्यक्ष नगरपालिका आणि शहर काँग्रेस कमिटी यांच्या पद्धतीने आज पत्रकार परिषद या काही महत्वाची विषय आमच्या नगरपालिकेमध्ये सभेमध्ये मंजूर करण्यात आले, त्याबद्दल आपणास माहिती देऊ इच्छितो। सर्वप्रथम आपण नगरपालिकेच्या शाळेमधील 100 रुपये शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांना देण्यात यावी की जे 80% अधिक उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल आणि शिष्यवृत्तीची रक्कम थेट आईच्या बँक खात्यात जमा होईल आणि याचा पूर्ण भरणा शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क नगरपालिका भरेल, असा निर्णय आम्ही माजी मंत्री रणजितदादा कांबळे यांच्या अनोखी भेट म्हणून नगरपालिकेत पावसाच्या या हंगामात स्वच्छतेसंबंधी प्रश्नांवर विचारणा केली असता अध्यक्षा कविता ब्राह्मणकर आणि उपाध्यक्ष दीपक आहुजा यांनी सांगितले की पावसापूर्वी सर्व नाल्यांची सफाई करण्यात आली असून जर पावसाळ्या दरम्यान कोणतीही परिस्थिती उद्भवली तर नगर प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे। पत्रकार वार्तामध्ये सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, कांग्रेस कमिटी पदाधिकारी उपस्थित होते। एक्चुअली क्या करता है, जो हमारे शहर की मराठी स्कूल और जो स्कूलें रहती उसमें बच्चों का जो भी बच्चे आते हैं वो सब गरीब वर्ग से आते हैं और सभी की आर्थिक स्थिति अच्छी नहीं रहती। आर्थिक स्थिति अच्छी नहीं रहने के कारण क्या होता है कि उनकी माँ और जो उनकी बहनें वगैरह वो अपने साथ में उनको काम पे ले जाना पसंद करती है। उसको लगता है 100-50 रुपये मिल गया, तो इसलिए उनको अट्रैक्ट करने के लिए और बच्चों को शिक्षा भी देना अपना कर्तव्य है। तो इसलिए दादा के जन्मदिन के उपलक्ष्य में हमने ऐसा सोचा कि प्रत्येक बच्चे को जो बच्चा 80% के ऊपर जिसकी हाजिरी रही तो ऐसा कुल मिला के उसको 100 रुपये महीना शिष्यवृत्ति दी जाए, तो जिसके कारण उनका आर्थिक भी थोड़ा भर होगा और बच्चों का अट्रैक्शन रहेगा। नगराध्यक्ष महोदया, आपल्याकडून एक मिनिट, आपल्याकडे एक प्रश्न असा आहे की शिष्यवृत्ती योजना तर आपण लागू केली, परंतु हे शिष्यवृत्ती योजना याच्या अगोदर नव्हती का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा की हे अचानक कशी काय आपल्या डोक्यात आलं की शिष्यवृत्ती करायचं आहे या योजनेत? संख्या कमी होती, त्यामुळे मुलांना आपल्याकडे कशा शाळेत वळविण्यात यावे, त्यासाठी मुले येणार आणि मुलाची संख्या वाढणार, त्यासाठी हे शिष्यवृत्ती आपण ठरवण्यात आली। नाल्याचे चांगलं पूर्ण ते पाहणी करते, तिथे जाऊन कर्मचारी परिषदमधले नाल्या पाहते आणि तिथे जे काही कचरा टाकला आहे तो पूर्ण साफ करून देते। 4 दिन पहले ही नगर परिषद के कर्मचारी श्री लोखंडे और जो हमारे अधिकारी वानखेड़े उनके साथ में मैं खुद उपाध्यक्ष कांग्रेस कमेटी के अध्यक्ष आदरणीय हमारे दिलीप बाबू वलीकर और 3-4 मेंबर जाके बिल्कुल वहाँ पे स्पॉट पर जाके पानी करके आए और ऐसा कोई भी नाला नहीं था जिसकी स्थिति खराब हो। पूर्ण नाला काढला और हमने पानी के पहले वो जेसीबी द्वारा उससे वो नाले को और पूरा कचरे का विल्लेवाट कर दिए। उसके बावजूद हमको ऐसी अपेक्षा है कि ऐसी कोई वहाँ के रहने हम लोगों को तकलीफ नहीं हुई। उसके बाद में हमारे तत्काल प्रभाव के जो कर्मचारी वो आए। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।